एक मस्त उदाहरण वाचनात आलं ते सांगतो. एका माणसाला जुगार खेळण्याचं व्यसन असतं आणि देव ठरवतो की याचं व्यसन सोडवायचं. म्हणून तो जुगाराला 2 ऑप्शन देतो. पहिला ऑप्शन, तो म्हणतो की तुला तुझ्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे जिंकायचे ते तू आज जुगारामध्ये जिंकशील. पण अट अशी आहे की आज नंतर तू कधीच जुगार खेळू शकणार नाहीस. तो माणूस अर्थातच हा ऑप्शन नाकारतो. कारण की त्याला जुगार खेळायला प्रचंड आवडत असतो आणि त्याला दर दिवशी जुगार खेळायचाच असतो. देव त्याला दुसरा ऑप्शन देतो. तो म्हणतो, "तू मरेपर्यंत दर दिवशी जुगार खेळ, पण आज नंतर तू कधीच कोणताच गेम जिंकू शकणार नाहीस." हा सुद्धा ऑप्शन तो नाकारतो आणि शांतपणे जुगार खेळायला निघून जातो. आता ही तर झाली त्या जुगाराची गोष्ट. पण हेच नियम जर आपण आपल्या आयुष्याला अप्लाय केले तर? सपोज तुम्ही जो पैसा कमवण्याकरता दिवस-रात्र मेहनत करताय, तो सगळा पैसा जर का तुम्हाला उद्याच्या उद्या मिळाला, पण अट अशी ठेवली की तुम्ही आयुष्यात कधीच तुमच्या मनासारखं जगू शकणार नाही, तर तुम्हाला ते नाही चालणार. आणि त्याचबरोबर जर दुसरा ऑप्शन असा दिला की ठीक आहे, तुम्ही मरेपर्यंत तुमच्या मनासारखं जगू शकाल, पण तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही, तर ते सुद्धा तुम्हाला चालणार नाही. कारण आपण सगळेच एक संपूर्णपणे स्वतंत्र असलेलं आणि समाधानी अशा आयुष्याची अपेक्षा बाळगतो. जस्ट एक थॉट.